पंकजा मुंडे यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे। महाराष्ट्र भाजपने तसा प्रस्तावच केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवल्याची माहिती आहे। तर पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः भाजपच्या केंद्रीय नेत्यांना ही विनंती केल्याची माहिती समोर येते। पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभेमध्ये पराभव झालाय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता भाजपची त्यामुळे ही रणनीती असल्याचंही बोललं जात आहे। दरम्यान या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्यसभेवर पंकजा मुंडेंची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे। विधानसभेसाठी सामाजिक बांधणीचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे। तर महाराष्ट्राच्या प्रश्नांना केंद्रात वाचा फोडण्यासाठी तरुण नेत्याची गरज असल्यामुळेच पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवणार असल्याची माहिती आहे। दरम्यान याविषयी सकाळच्या सहयोगी संपादिका मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी साम टीव्हीने संवाद साधलेला होता। त्यांनी काय म्हटलेले आपण सविस्तर पाहूया। विधानसभा निवडणुकींना सामोरं जाताना भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातल्या सामाजिक ताण्याबाण्यांचा विचार करावा लागणार आहे। मराठा समाज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे भाजपपासून दूर जर गेला असेल तर ओबीसी समाज जो कायम भाजपचा पाठीराखा राहिला आहे त्याला जवळ करणं आणि तुम्ही आमचे आहात हे दाखवणं हे जरा गरजेचं आहे। या समाजाचे गोपीनाथ मुंडे हे नेते आहेत आणि त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्या समाजात असलेला आदर, पंकजा मुंडे यांची आक्रमक प्रतिमा हे लक्षात घेता भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाला विशेषतः देवेंद्र फडणवीसांना त्या राज्यसभेत असाव्या, त्यांना मानाचं पद दिलं जावं असं गरजेचं वाटत असावं। महाराष्ट्राच्या अनेक मतदारसंघांमध्ये ओबीसी समाजाची मतं मोठ्या प्रमाणात आहेत। या ओबीसी समाजाचे नेते म्हणून 95 सालाच्या आधीपासूनच गोपीनाथ मुंडे समोर आले होते आणि त्यांचा वारसा पंकजाताई चालवतात असं या समाजातल्या सर्व कार्यकर्त्यांना वाटतं। जरी धनंजय मुंडे आता महायुतीत आलेले असले तरी ते उत्तम राजकारणी आहे, पण मध्ये ते पक्ष सोडून गेले होते त्यामुळे खरा वारसा वडिलांचा कन्येकडेच आहे असं कार्यकर्त्यांना वाटतंय। आणि या ओबीसी समाजाला भारतीय जनता पक्ष जर मराठा समाजासाठी आरक्षण देतोय तर आपल्यासाठी काय करतोय असा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे या ओबीसी समाजाचा चेहरा असलेल्या पंकजाताई तिथे हव्या।